पाणी चालू आहे बंद झाले पाहिजे. फोन करतो लागत नाही फोन. बंद करा, बंद करा, हुकुमशाही बंद करा. आता साहेब सांगतायत की सावलीमध्ये होण्यात सावलीमध्ये राहा. दिवसाचा कालावधी झालेला आहे. आमच्या ज्या महिला आहेत, आमच्या ज्या भगिनी आहेत, त्या नदीवर उन्हामध्येच पाणी आणण्यासाठी जात आहेत. मला वाटतं त्यातून 3 महिलांना चक्कर आली, चक्कर येऊन पडलेल्या आहेत. ही समस्या आमच्या या साणेगावची म्हणतात ना, म्हणजे भातसा नदी हे आमच्या उशांशी चाललेले आहे, पण कोरड आमच्या घशाला पडलेला आहे. गेल्या कित्येक दिवस मला वाटतं ही आजची समस्या नाहीये. 7 दिवसाचा कालावधी उलटून गेलेला आहे. आमच्या साणेगाव मध्ये पाणी नाही. मला वाटतं सगळ्यात मोठा कर जो या शहापूर तालुक्यामध्ये 4 नंबर ग्रामपंचायत असेल आमची, ज्यांच्यासाठी सर्वात मोठा कर इथे आमच्या ग्रामपंचायतीला मिळतोय. तर या ग्रामपंचायतीने कोणत्या प्रकारची उपाययोजना करायला पाहिजे यांचं पूर्णतः नियोजन नाहीये. गेला ही समस्या मला वाटतं या 7 दिवसापासून नाहीये. वर्षातून 12 महिन्यातून 6 महिने पाणी असतं आणि 6 महिने पाण्याला डच्चू मिळतं, परंतु पाणीपट्टी मात्र 12 महिन्याची आम्ही घेतो. आज या महिलांचा आक्रोश आपण पाहत आहात. कारण जर का शहरालगत आमचं 1 किलोमीटर अंतरावरचं आमचं गाव आहे साणेगाव. मला वाटतं ग्रुप ग्रामपंचायत साणेपाली ही आमची ग्रामपंचायत आहे. आणि जर शहरालगतच्या या ग्रामपंचायतची परिस्थिती अशी आहे तर डोंगर भागातली ग्रामपंचायत कशी असेल असा मला प्रश्न पडला. पण मी परवा दिवशी डोंगर भागामध्ये गेलो, त्या तिथे बघितलं तर आमच्यापेक्षा चांगली परिस्थिती तिथे पाहायला मिळाली. अरे म्हटलं चला हे शहरी बाबू काही कामाचे नाही दिसत असं मला वाटलं. परंतु आता मला वाटतं याच्यातून प्रत्येक महिला धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या घशाला. शहापूर तालुक्याची गेल्या वर्षांवर्षाची जी परंपरा लागली आहे. शहापूर तालुका म्हटलं तर पाण्याचा तालुका. शहापूर तालुक्यामधील भास्ता, तानसा, वैतरणा, मिडल वैतरणा यासारखे मोठे जलाशय मुंबईला 24 तास पाणी पुरवठा करतात. मात्र शहापूर तालुक्याला आज पाण्यासाठी या महिलांची आपण परिस्थिती पाहता की वन भटकंती करावी लागत आहे. काय सांगाल तुमच्या गावची समस्या? गावची समस्या अशी आहे, गावामध्ये आज 7-8 दिवस आम्ही साणेगावच्या बचत गटांच्या महिला आहेत. 11-12 बचत गटांच्याच नाही, पूर्ण 13 गटांच्या महिला आहेत. मी गटांच्या सर्व अध्यक्ष आहेत आणि या CRP आहेत बचत गटांच्या. तर मी काय सांगते, आज गावामध्ये 7-8 दिवस झालेत पाणीच नाहीये. पाणी पण नाहीये, तुम्ही टँकर उपलब्ध करून देत आहेत. आणि असंच नाहीये तर गावामध्ये काय, आता गावामध्ये आमचा 2-3 दिवस होतील. 2-3 दिवसात सप्ताह बसणार आहे. गावामध्ये सप्ताह बसणार आहे आणि सप्ताह बसणार आहे. गावामध्ये पाहुणे मंडळी येणार आहेत. आणि काही कार्यक्रम, काही सण जर आला ना तर तेव्हाच आमच्या पाण्याला पाणी येते. पाणी कुठनं येते सध्या? पाणी इथं काय झालंय पाण्याचा प्रॉब्लेम? पाण्याचं असं झालं, ते लोक बोलतायत का मोटर बंद झालेली आहे. मग लाईटीचा पण इश्यू झालाय. तर लाईट वाले बोलतायत का आम्ही तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होत नाहीये. काय प्रॉब्लेम झाला? लाईट वाले का बोलतात? लाईट वाले काय सांगाल, जी सध्याची तुमची ग्रामपंचायत आहे आर्थिकरित्या मजबूत ग्रामपंचायत समजली जाते आणि करोडोचं उत्पन्न ह्या ग्रामपंचायतला आहे, जी आज जिंदल कंपनी JSW आज महाराष्ट्रात प्रसिद्ध, देशात प्रसिद्ध आहे. या कंपनी मार्फत CSR फंडामधनं तालुक्यात सुद्धा अनेक लाखो रुपये खर्च केला जातो. हीच
जी कंपनी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये असते ती कंपनी करू शकत नाही का? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम म्हणजे आज फॉल्टच सांगत लाईट वाले बोलतात यांचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम, फॉल्टच मिळत नाही, आम्ही काय करू बोलतात. ठीक आहे बाबा तुम्ही काय करू आता म्हटलं, मॅडमांना भेटतो, मॅडम बोलतात टँकर देतोय. आपल्यासोबत बोलण्यासाठी दुसऱ्या महिला आहेत. आज पंचायत समितीच्या आवारात आज आपल्या न्याय हक्कासाठी पाण्याचा मोर्चा घेऊन आलेले आहेत. ताई काय सांगाल तुम्ही तुमची हो, समस्या? आमचा हा नेहमीचाच प्रश्न झालाय. कुठलाही सण वार येऊ, काही कार्यक्रम असो, की गावात पहिले लाईट डिम होणार, त्यांना MSCB ला फॉल्ट पण सापडत नाही आणि पाणी तर नेहमीच पाणीच नाही येणार, मशीन बिघडले, लाईटचा असा प्रॉब्लेम, एक लाईन आणि पहाटे रोजचा आणि रात्री रोज लाईट डिम होणार. एक दिवस पण असा नाही का झालं की लाईट डिम झाली असा, नळ येणार नाही. आणि मग त्याच्यामुळे मशीन लावतात, अर्ध्यांना पाणी मिळतं, अर्ध्यांना पाणी मिळत नाही, म्हणून बाया वाईट टाकतात. आणि विहिरीची अवस्था आहे ना, तर गटारीपेक्षा घाणेरडी अवस्था आहे त्या विहिरीची. कोणीच जाऊ शकत नाही त्या विहिरीवर पाणी यायला, टॉयलेटला वापरायला सुद्धा पाणी वापरू शकत नाही. एवढी काही अवस्था आहे. ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ पाण्याची समस्या. काय सांगाल तुम्ही, काय झाले प्रॉब्लेम? गेले 7 दिवसाचा कालावधी आमच्या गावामध्ये म्हणजे पाणीच नाही. मला वाटतं कायमचं गेल्या हा आजचा प्रॉब्लेम नाहीये, हा मला वाटतं वर्षातून हे 6 महिन्याचा कालावधी यामध्ये निघून जातो. आम्ही म्हणजे आमची पंचायत खूप सक्षम आहे, परंतु त्याला सोल्युशन म्हणून म्हणजे एक मोटर जर खराब झाली तर दुसरी मोटर त्यांनी उपलब्ध करून ठेवायला पाहिजे, पण तसं काही करत नाही. हे फक्त नागरिकांना वेठीला धरतायत. आणि जेवढं मला वाटतं आसुरी वृत्ती कशी असते की एखाद्या आसुरी वृत्ती केल्यानंतर त्यांना आनंद मिळतो. आता हे ज्या महिला आहेत, मला वाटतं प्रत्येक महिला ही या फक्त अध्यक्ष आहेत बचत गटांच्या, इतर महिला आमच्या गावातून आलेल्या नाही आहेत. तर ते याच्यातून हा एवढा उपाययोजना, चांगल्या उपाययोजना कराव्यात अशी आमची अपेक्षा असते, पण तसं काही होत नाही. गेल्या मला वाटतं आमचा गाव आणि नदी 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर महिला डोक्यावर हंडा घेऊन जात आहेत. आता या उन्हामध्ये 141 अंश सेल्सिअसमध्ये महिला, आपण आता किती उभे आहोत, उन्हामध्ये आहोत, किती त्रास होतो आपल्याला. पाण्याची समस्या नेमकी काय झाली, कशामुळे पाणी भेटलं जात नाही? पाण्याची समस्या अशी आहे का समोरून सांगण्यात येतं की पहिल्यांदा मोटर खराब झाली, त्यानंतर सांगण्यात येतं का 3 फेज मिळत नाही, त्यानंतर सांगतात की केबल खराब झाली. हा म्हणजे हा या संदर्भात ग्रामपंचायतने MSCB ला, महावितरणला लेखी काही पत्रव्यवहार केलेला आहे का अजून? कारण वैयक्तिक पत्रव्यवहार केलेला नाही. कारण आम्ही येईला असिस्टंट इंजिनियर जो MSCBचा आहे त्याला आम्ही कॉल केला होता, तर बोलतोय नाही उद्या हा प्रश्न सॉल्व्ह होईल. म्हटलं तुम्हाला काही कंप्लेंट, मी स्वतः कंप्लेंट द्यायचो, ज्ञानेश्वर पाटील कंप्लेंट द्यायचे, परंतु फक्त कंप्लेंट घेतायत आणि उडाउडीची उत्तरे देत आहेत. आज आम्हाला म्हणजे कसं आहे, आम्ही रात्री गट विकास अधिकारी यांना फोन केला, ते वेळ दिलायच त्यांनी आम्हाला, परंतु आमचं जे हा जो सोल्युशन आहे तो कुठपर्यंत निघतोय. जर आता तुमची जी समस्या आहे, जर आता काही दिवसात जर सुटली नाही तर याचं पुढचं तुम्ही काय पाऊल घेणार? आम्ही अमरण उपोषण इथं करणार, इथेच पंचायत समितीमध्येच. किती दिवसात तुमची अपेक्षा आहे की हा प्रश्न तुमचा पाण्याचा सोडवा? आम्ही तर बोलतोय आजच्या आज, कारण 7 दिवसाचा कालावधी उलटून गेलेला आहे. आणखीन किती कालावधी द्यायचा आपल्याला असं वाटतं? अहो, आमच्या घरी लग्न आहे, इकडे. लग्न आहे भर आमच्या घरी. पावसाळ्यात 2 महिने पाणी नाही, भर पावसाळ्यात 2 महिने पाणी नव्हता. विचार करा किती दिसाल कारभार आहे ग्रामपंचायतचा. साहेब, हा? ही पाणी टंचाई नसून ही कृत्रिम पाणी टंचाई. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सर्वांना कळेल की जाणून बुजून केलेले जातात. महेंद्र पाटील बोलले की त्यांना एक आसुरी आनंद मिळतोय, त्यांच्याकडे बोरिंग आहे, सगळं काही त्यांना त्यांच्यासाठी आहे, परंतु 2 गट निर्माण झालेले आहेत का ग्रामपंचायतमध्ये? नाही जाणून बुजून म्हटला तुम्ही तर. हो साहेब, आमच्या गावामध्ये फक्त राजकारण केलं जात आहे. सामाजिक भान हे पूर्णपणे मेलेलं आहे. त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक असतात, त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांचा जो जॉब आहे, मी जॉब म्हणतोय, की त्यांनी सर्वांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि त्या कुठल्याही प्रकारचं पुरवत नाही. फोन केला तर महिलांची अरेरावी न बोलता जेंट्सला तर भीतीच वाटते त्यांना फोन करायला. जर कुठली समस्या साहेब असेल तर त्याला आठवडा लागत नाहीये. युद्ध पातळीचं काम आहे. पाणी, आरोग्य आणि रस्ते, तुमची वीज, ही मला वाटतं युद्ध याच्यामध्ये येते. याला कुठल्या प्रकारचं बंधन आणि वेळ नाहीये. पण खरोखर जर तीच अवस्था जर त्यांची स्वतःची जर झाली असती, त्यांनी 7 दिवस वाट बघितली असती का? मला हा एक सवाल आहे. ह्याच्या पुढचं जे आंदोलनाची आमची दिशा आहे, आम्ही फक्त आता फार रात्री ठरवलं आणि आता आलोय. नक्कीच येथील जे संबंधित आपण ग्रामस्थ पाहता, सानेपाली येथील महिला सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या पाण्यासाठी आज पंचायत समितीच्या आवारात आज येथे आंदोलन करण्यासाठी मोर्चा घेऊन आलेले आहेत. आणि
यांनी सांगितलं की जे स्थानिक प्रशासन आहे हे कुठेतरी सूडबुद्धीचं राजकारण करते आणि त्याच्यापासून यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. जर याच्यावर जर सोल्युशन आजच्या आज जर तोडगा निघाला नाही तर येथे पंचायत समितीच्या आवारात आज आमरण उपोषण यांनी जाहीर केलेलं आहे. त्या गोष्टी ऐकवल्या जातात. होईल, उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल. आज त्याचा उद्रेक होतोय. 7 ते 8 दिवसांनी तर पाणी मिळत नाही. ग्रामस्थांना थंड करण्यासाठी टँकरचा थोडासा 1-2 दिवसापासून मारा चालू केलाय. आमच्याकडे एक टँकर आली होती, मला परवा दिवशी पाणी मिळालं. पण किती लोकांना पाणी मिळालं ठीक आहे, ज्यांच्याकडे साठवणीचं काही असेल त्यांना पाणी ते ठेवू शकतात, पण ज्यांच्याकडे नाही ते काय करणार. आणि सगळ्यांनाच पाणी मिळतं की नाही विचारलं पाहिजे, गेलं पाहिजे, त्याचा उद्रेक बाहेर आहे. पण आता ऐका मॅडम काय अडचण आहे मॅडम सांगा. टावरचं काम चालू होता, त्यांनी केबल तोडली. केबल तोडल्यामुळं मोटर पण आपली गेली. त्याच्यानंतर आम्ही नवीन केबल पण टाकली, मोटरही लोड केलेली पाण्यात. आज पण कोणी जाऊन बघावं, व्होल्टेज भेटत नाही म्हणून MSCB वाल्यांनी पूर्ण लाईन पण घेतली. ती लाईनचं काम काल 7 वाजता पूर्ण झालं. सकाळपासून माझी माणसं तिथं काम करतील, पाणी आज चालू आहे. बोरवेल मारून दिले पंचायतने मारून दिलेले बोरवेल. बोलू नका तुम्ही, दालंदा खोटे. आणि दुसरं नाही सरपंच मॅडम, तो पाणीचा विषय इकडे बोरवेल आणली तुम्ही. आणि दुसरा एक साहेब, कुठली बोरवेल? 7 दिवसातून 2 दिवस पाण्याने टँकर दिला. काय खोटं बोलता बरोबर. तुम्ही? 5 दिवस तुम्ही काय करणार पाण्या वाचून? तुम्ही काय करणार? मी तुम्हाला प्रतिप्रश्न करतो. मॅडम व्यवस्था केली नाही पाणी. मॅडमला काल फोन केला मी. मॅडम टँकर, मी रात्रीचे 10 वाजेपर्यंत टँकरची वाट बघत बसलो. मॅडमला फोन केला, मॅडम बोलते आलाय तुमच्या इकडे आलाय, पण टँकरवाला आमच्याकडे काय आलेला नव्हता. मॅडमला विचारलं मी, नंतर लास्टला मी संबंध आणि पोट भरत नसतं काही, बरोबर चुकीचं. जेवढा माझ्याने शक्य आहे तेवढा मी करण्याचा प्रयत्न केलाही. नाही, माझा आक्षेप आहे त्या गोष्टीला. यांनी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही केला. प्रयत्नाला 7 दिवस साहेब लागत नाही. पाण्याचा, विजेचा प्रश्न हा युद्ध पातळीचा प्रश्न. आणि पाणीचा जर नियोजन करायचं होतं तर ग्रामपंचायत कर्मचारी जोडीला पाहिजे ना टँकरच्या. ग्रामपंचायत कर्मचारी गायब. मी एक प्रश्न आमच्या मॅडमला विचारणार आहे. जेव्हा टॉवरवाल्यांनी टॉवर खेचलं, ग्रामपंचायतला किती पत्रव्यवहार केला त्यांनी? एकही पत्र दिलेला का नाही. तुमची लाईन तोडली गेली? त्यांनी त्यांची लाईन का बंद केली गावाची? माझा प्रश्न आहे त्यांना. गोष्ट मला माहिती सुद्धा नाही. टॉवरवाल्यांनी मग तुम्ही आता कसं सांगताय की त्याला हे दिले? टॉवरवाल्यांनी लाईट केले. तुमचं काम काय? तुमचा रोल काय? नाही मॅडम, नाही मॅडम, दिलेलाच नाही ना ग्रामपंचायतला. तुम्ही का बंद करू दिलं त्यांना काम करू? अहो, तेच तर तुमचा राईट आहे ना. तुमचा अधिकार काय आहे मॅडम? तुम्ही बोला तुमचा अधिकार काय? मॅडम जरी अशी MSCB ला पत्र द्यायला पाहिजे. MSCB ला पत्र सुद्धा दिले त्यांना पण पत्र नाहीये. आमच्या गावाला द्यायला पाहिजे इंटिमेशन द्यायला पाहिजे. मॅडम काय करतात? मॅडम एक प्रश्न विचारू नाही शकत त्यांना का? त्यांच्याशी काय लागे बांधे आहेत का? त्यांचे ग्रामस्थ एवढे जवळजवळ 2000 जनता भुकेचे तानेने मेली पाहिजे का? त्याचा तुम्हाला आसुरी आनंद मिळतो का? गावामध्ये सप्ते पालख्या असतात. आज 4 दिवस पाणी गावामध्ये सप्ताह आहे. पाणीचा पत्ता नाही त्या गावामध्ये. मॅडम बोलतात पाणी चालू आहे. काल पण मला कॉल आलेला. मॅडम चला तुम्ही साण्यामध्ये आणि तुम्ही पाणी दाखवा. कॉल केलेला ना मला. मी केला तर तुम्ही मला उत्तर देऊ शकले नाहीत. असं काय करताय मॅडम? आता आपण काय करायचं ऐकून घ्या. पाणी सुरळीत करायचं आहे की नाही? आज होणार की नाही चालू सांगा. साहेब मला एक तुमच्यावर हे बोलायचं आहे. नुसत्या जखमेवर मलम लावू नका तुमचं प्रशासन. आम्हाला ठोस त्या आजारावर आम्हाला औषध द्या. आणि आता मॅडम जे करतात, ज्यांनी जे केलंय ते किती योग्य आहे, कारवाई करा. आता जनरेटर लावून चालू करून देणार, पण नंतर काय फायदा? भाऊ आज जनरेटर लावून उद्या बंद करणार. एक मिनिट ते बरोबर. आम्ही काल लाईनी खेचलेल्या होत्या. रात्री 7 वाजता काम पूर्ण झाला. जर व्होल्टेज भेटला नाही, प्रॉब्लेम नको म्हणून मी जनरेटर मागवलाय तिथेशी. मॅडमची अजून एक मी तुम्हाला सांगतो, हा आमच्या विषयामध्ये नाहीये. प्रशासकीय अधिकारी किती जागृत आणि सक्षम असावा ही आमची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेचा एक आहे, माझ्या घराजवळ एक शेवरीचं झाड होतं साहेब सुकलेलं. मी 3 वर्ष अगोदर फ्यूज गेला. मी फोन करतोय. एक सेकंड थांबवतो. सॉरी जर फ्यूज गेला, कुठलाही यांचा कर्मचारी फोन करत नाही, मस्त जाऊन फिरून येतात. का? तुम्हाला आमचा पगार साहेब कशासाठी? आम्ही प्रश्न विचारावं की नाही साहेब तुम्हाला? 2 कामगार आहेत, 2000 लोकांना 2 कामगार आहेत पाणी सोडायला. साहेब कधी वेळेवर नसतात, फोन बंद ठेवतात.
ह्यांच्याकडून रिप्लाय नाही, काय करायचं आम्ही? तुम्हाला सांगू का आपण सरकारी नोकर आहोत आणि आपले कर्मचारी आणि आपण फोन चालूच असतात. तुम्ही सरपंच, तुम्ही बोलताय असं मात्र तुमच्या गावात विहिरी वगैरे नाही का? अहो विहिरी निर्जीव झालेले आहेत, जिवंत झरे मारलेले आहेत, गटारीचं पाणी विहिरीमध्ये गेलेलं आहे, साहेब विहिरी सोडली जाते, त्यांचं जिवंत झरे मारलेले आहे. आहे गावाची ती डायरेक्टली तुम्ही कधी तसं नाही हो, तसं नाही. बघा आपल्या योजना जर पाण्या याच्यावर असतात ना नदीवर, तर तुमच्या दुसऱ्या गोष्टीसाठी विहिरी जर आहेत आपल्या जुन्या, आज मला सांगा पूर्वी पार आपण कशाने पाणी भरायचो, विहिरीचाच पाणी भरायचो. मग विहिरी निर्जंतुकीकरण करणं आपलं काम आहे का नाही? वर्षानुवर्ष आपण काय करतो, ऐका माझा, पाणी गुणवत्तेच्यानुसार आपण पाणी स्वच्छ करत असतो. मग ते का करतो? इमर्जन्सी जरी काय अशा गोष्टी घडल्या तर त्याच्यावरनं पाणी उचलता आलं पाहिजे किंवा पाणी प्रत्येक घराला मिळालं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. मग माझं म्हणणं का विहिरी आपल्या जिवंत ठेवणं आपलं काम होतं. ह्या ह्याच्यात पण समजा पाणी तिकडे येत असेल तर ते व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे इमर्जन्सी तुम्हाला त्याच्यावर पाणी पण उचलता आलं पाहिजे होतं. असं प्रोव्हिजन महत्वाची, एका गोष्टीवर अवलंबून राहणं महत्वाचं नाही. साहेब आमच्याकडे विहिरी आहेत ना, त्या दरवर्षी साफ केल्या जातात पेपरवर, बिलिंग वगैरे घेतलं जातं. आता ते थोडंसं डोकं लावा, विहिरीच्या दुरुस्ती असतील ना तर करून ठेवा. इमर्जन्सीला या गोष्टी पण उपयोगाच्या ठरतात. भौगोलिक स्थिती आणि आता दिलेल्या सेवा ह्या बघाव्या. अक्षरशः तुम्ही शिवेंद्र काय दिला आम्हाला लाज वाटते हो. आम्हाला आमच्या गावाला मॅडम ती पालीची आहे, मॅडम ती पालीची आहे, बरोबर. साने आणि पाली ग्रुप ग्रामपंचायत पांढरेबाईंना बोला, साण्याचं घ्या, माझ्या जोडीला घ्या, व्यवस्थित डागडुजी करा त्याची, इमर्जन्सीला उपयोगाला येतील ते. ते जिम्मेदारी कोणाची? माझी. आणि मी काय म्हणतो, आपल्याला संस्थाच काय पाहिजे, आपलं प्रशासन बघा, ओ सरपंच मॅडम ऐका जरा, तुम्ही पण ऐका. टँकर ही प्रोव्हिजनची गोष्ट नाहीये. सांगतो तुम्हाला, तुमच्या गावातला जर एखादा स्त्रोत चांगला असेल ना तर त्याला स्त्रोतला व्यवस्थित बळकटीकरण करणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे का तुमच्या गावाला बाजूला नदी जाते, आम्ही प्रत्येक वेळेस ग्रामसेवकाला सांगितलं जर तुमचं स्त्रोत तिथे अवेलेबल असेल तर त्याच्यावरनं तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घ्या का जलजीवनच्या दुसऱ्या लाईन न घेता तुमच्या पाण्याचा स्त्रोत जर जिवंत असेल, ऐका, जिवंत असेल तर त्या झऱ्यातूनच पाणी उचला, असं आम्ही पहिल्यापासून बोललेलो होतो. आम्ही ज्यावेळेस, आता मी सुद्धा काम करतो इथे ना, त्यावेळेस आम्हाला पण कळतं का कुठलं, म्हणजे जर तुम्हाला नदीचं पाणी जर तुमचं काही कारण असतो काही प्रॉब्लेम, संध्याकाळी 5 पर्यंत. ओके, 5चा टायमिंग. हो हो. आता तुम्ही जे जाहीर केला तर ते जिंदलची पाणी योजना चालू होणार आहे, सीएसआर फंडातून नाही, प्रशासनाने दिलेली आहे ती पाणी पुरवठा चालू होणार. सीएसआर फंडातून जी पाईपलाईन दिलेली आहे ती थोड्या दिवसात चालू करायची 24 तासाची. या ठिकाणी आलेल्या मोर्चेकरी महिलांशी मी संवाद साधला, त्यांच्याकडून जाणून घेतला. गेले 7 ते 8 दिवस झाले त्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झालेला आहे. याचं नेमकं कारण काय? टॉवरवाल्यांनी केबल लाईन तोडल्यामुळे मशीन आमची शॉर्ट झाली. त्यानंतर आम्ही मशीन पण नवीन टाकली, आमची जी आमच्याकडे अवेलेबल होती पाणी पुरवठ्याची तीही टाकली, केबलही चेंज केली. परंतु मशीनला व्होल्टेज मिळत नसल्याने पाणी पुरवठा खंडित झाला. त्याच्यानंतर MSEB वाल्यांनी परवा दिवशीपासून नवीन लाईन खेचली. काल संध्याकाळी ती पूर्ण झाली आणि सकाळपासून आपलं पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. संबंधित जे लाईनचं काम चालू होतं ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये होते, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताना ते काम चालू केलं. त्यांनी कुठल्याही प्रकारचं तुमचं ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार न करता त्यांना काम कसं करून दिलं? सर, कुठल्याही प्रकारचं त्याने लेखी निवेदन ग्रामपंचायतला दिलेलं नाहीये. तुमच्याकडनं काय कारवाई केली त्यांची? मी पत्रव्यवहार केलेला आहे. कधी पत्रव्यवहार केला त्यांची? काल केलं. किती दिवसापूर्वी 7 ते 8 दिवसापासून लाईन बंद आहे, तुम्ही काल पत्रव्यवहार केला, हे कसं? आमच्याने जर सॉल्व्ह होणार होता नंतर त्यांना बोलणारा कोणीच नाही तिथेशी. एकंदरीत स्त्रियांशी जेव्हा चर्चा केली तुमची अरेरावी चालते असं त्यांचं म्हणणं आहे. सर नाही, अजिबात नाही. काय झालं? नमस्कार सर्वांचं धन्यवाद. आणि माझ्या समोरचे ग्रामस्थ आलेले आहेत साने आणि पालीचे. तसेच तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या त्या गावच्या माननीय सरपंच मॅडम, त्या गावच्या ग्रामपंचायत अधिकारी सर्व उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी चर्चा केली असता मी आत्ता 5 वाजता त्यांनी सांगितले की पाण्याची समस्या आज सोडवण्यात येईल. पाणी सुरू आहे आणि ग्रामसेवक म्हणतात 5 वाजेला सुरू होणार आहे, हे नेमकं गणित काय? नाही, दोघांशी चर्चा केली आणि 5 वाजता निश्चित जर पाणी पुरवठा नाही झालं तर मग त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, आहे की नाही. आणि आता ग्रामसेवकांच्या म्हणण्याप्रमाणे सानापाली या गावाला जिंदाल कंपनी पाणी पुरवठा करते, प्रशासनाचा पाणी पुरवठा कुठे?
नाही, याबाबत मी खात्री करेल की आत्ता जो आपल्याला पहिली समस्या त्या गावाला जी पाण्याची समस्या ती आपण सुरळीत करूया सर्वांनी. रेकॉर्ड ग्रामसेवक म्हणतात की पाणी पुरवठा जिल्हा कंपनीकडनं होतो. नाही, त्याबाबत मी खात्री करेन. आणि पहिली समस्या तुम्हाला परत सांगतो मी की आपण ह्या गावाचा पाणी पुरवठा सुरळीत कसं होईल ते आपण आज बघू आणि सुरळीत करेन. ग्रामसेवक मॅडमांच्याकडनं प्रशासनाच्या आणि ग्रामस्थांची दिशाभूल केली जात आहे. त्याबाबत आम्ही माझ्या विस्तार अधिकारी आहेत, माझ्या ऑफिसर असतात, त्यांना तिथे पाठवून त्याबाबत खात्री केली जाईल. सर, आपल्या समोर चर्चा सुरू आहे तरी तुम्ही म्हणताय की अजून चौकशी करून नेमकं काय करणार? नेमकं काय करणार म्हणजे पाण्याची समस्या पहिली सोडवणार. तुमच्या जे आता माझ्या अंडर जे असतात विस्तार अधिकारी त्यांना त्या ग्रामपंचायत पाठवून तिथल्या समस्या जाणून घेतल्या जाईल. पाणी असतो का मॅडमला विचारा. मी तर समोर प्रश्न विचारा मॅडम. एक विनंती आहे, तक्रार तर आम्ही त्यांचीच घेऊ. पाणी भरलंय ना, मग मॅडमला इथं समोर आणा, उभी करा ना तुम्ही. एवढं मागं ठेवलं आपण जर गावामध्ये किती विहिरी आहेत? दोन विहिरींची स्वच्छता तुम्ही किती टाइम केली आजपर्यंत? एका विहिरीमध्ये टॉयलेटचं पाणी जातं, एका विहिरीमध्ये गटारीचं पाणी जातं. जर त्या विहिरीचं पाणी आज महिलांना कपडे धुवायला असतं ना, महिला इथपर्यंत आल्या नसत्या. कारण महिलांना प्यायला पण पाणी आणायला जावं लागतं आणि कपडे धुवायला पण आम्हाला स्वतः दारोदारी भटकावं लागतं. का? लोकांकडे सांगायला लागतं आम्हाला पाणी द्या. तुम्ही टँकर मागवल्या, किती टँकर पाठवल्या गावामध्ये तुम्ही? त्याच्यावरून महिलांची टँकर आले बोलते ना, गावामध्ये टँकर आले. नको तिथे 5 वर्ष